वळ्यात पुढल्या बातमीकडे. अजित पवारांचं विधान हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे, असं खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना म्हटलंय. दादांच्या विधानावर आजूबाजूची लोक हसली हे चुकीचं आहे. निवडणुकीत याचं उत्तर जनता नक्कीच देईल, असं देखील अमोल कोल्हे म्हणतात. पवार असं म्हणतात की पुढचा सांगेल तो खासदार आम्हीच ठरवू आणि जनता जी आहे ती त्याचा विचार करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याकडे आहे, मूळ पक्ष आमच्याकडे आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये मी जे सांगेल तेच कार्य करतील. मला वाटतं हे विधान आदरणीय दादा करत असताना त्या आधीचं जे विधान होतं की या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या विषयी दादांनी त्यांच्या एका टिपिकल टोनमध्ये हा उल्लेख केला आणि त्यावेळी आजूबाजूला लोक जे होते ते हसले. हे जे आजूबाजूच्या लोकांच्या निवडणुकांसाठी तुम्ही यात्रा काढताय, संघर्ष यात्रा, हे जे आजूबाजूचे लोक हसलेत ना, हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणं आहे आणि मला वाटतं की याचं उत्तर मायबाप जनता नक्की देईल. दादांनी त्याच ठिकाणी सुनावायला पाहिजे होतं. दादा म्हणजे एवढ्या आस्थेनं बोलतात, तळमळीनं बोलतात, शेतकऱ्यांवरती बोलतात. 100% सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच अपेक्षा होती की हा जर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आस्थेचा प्रश्न आहे आणि तो मांडला जातोय, तर आज आम्ही राजकीय भूमिका विरोधात असेल आमची राजकीय भूमिका, पण या राजकीय भूमिका विरोधात असताना हा शेतकऱ्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे, तर त्या आस्थेच्या प्रश्नाची टिंगलटवाळी करणं योग्य नाही. कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी.